रफ़ीक शुरुआत से मुझे सेक्सुअल रिलेशनशिप विद कंट्री हेड, गेटिंग कन्वर्टेड टू इस्लाम, एक्सेप्टिंग इस्लाम एंड गेटिंग सेटल्ड विद देम, इसके लिए शुरुआत से ही फोर्स कर रही थी। नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिंदास बोल। TCS नंतर आता विप्रो या एक मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सुद्धा लगातार मी तिसरा एपिसोड करतोय कॉर्पोरेट जिहादचा। या प्रकरणाला मीडिया उचलायला तयार नाही, कारण त्यांना वाटतं का अशा कंपन्यांचे नावं घेऊन जर शो केला तर मग त्या मानहानीचे शेकडो कोटीचे मुकदमे करू शकतात, दावे करू शकतात, आणि म्हणून यांचं नाव घेऊन कोणी बोलत नाही। पण आम्ही ठरवलं का नाव घेऊन बोलू। TCS नंतर SBI आणि आता विप्रो कंपनी मधला हा कॉर्पोरेट जिहाद समोर आलेला आहे। ऑफिसमध्ये काम की वैचारिक दबाव, पुण्यातील प्रकरणाने मोठी खळबळ माजवलेली आहे। यातली शॉकिंग फॅक्ट ही आहे की TCS शी संबंधित वादानंतर आता पुन्हा पुण्यातून विप्रो संदर्भातही एकच समान आरोप आलेला आहे। एक माजी महिला कर्मचाऱ्यांनी केलेले आरोप, तिच्यावर इस्लाम स्वीकारण्यासाठीचा दाखलेला दबाव आणि शारीरिक संबंधासाठी केलेली सगळ्या प्रकारची बोलणी त्यांनी ईमेलमध्ये लिहून आपल्या कंपनीला पाठवल्याचा व्हिडिओ जारी केलेला आहे। आजच्या बिंदास बोलमध्ये या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। आता कॉर्पोरेट जिहाद काय आहे हे फार विस्ताराने सांगायची गरज नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे का अशा मोठ्या मोठ्या चमकदार काचेच्या मधल्या कार्यालयामध्ये काय होतं। याच्या पाठीमागं आमची भूमिका आधीपासून राहिलेली का जिथं जिहादी असतो तिथं जिहाद होतो। मग तो कॉर्पोरेटमध्ये असेल, कोऑपरेटिव्हमध्ये असेल, नाही तर तो अगदी छोट्याशा दुकानात असेल, मॉलमध्ये असेल, शोरूममध्ये असेल, जिथं असेल तिथं तो जिहाद करतो। आणि म्हणून आज आपल्याला या मुद्द्यावर विस्ताराने आधी हे मॅटर समजून घेऊ। पहा मुद्दा। मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या स्वप्नांना दिशा देणाऱ्या, करिअर घडवणाऱ्या संस्था म्हणून ओळखल्या जातात। पण आज एक असा प्रश्न समोर उभा आहे जो फक्त एका महिलेपुरता मर्यादित नाही, तर लाखो तरुण तरुणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी संबंधित आहे। पुण्यातील एका माजी महिला कर्मचाऱ्याने काही गंभीर आरोप केले आहेत। तिच्या दाव्यानुसार कामाच्या ठिकाणी तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आला, एका विशिष्ट व्यक्तीसोबत संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करण्यात आले आणि तिने विरोध केल्यानंतर मानसिक त्रासाचा सामना तिला करावा लागला। इतकंच नाही तर या सर्व घटनांनंतर तिला नोकरी गमवावी लागल्याचाही आरोप करण्यात आलाय। या आरोपांची सत्यता संबंधित यंत्रणांच्या चौकशीतूनच स्पष्ट होईल। मात्र या प्रकरणामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न उभे झाले आहेत। कार्यालयीन वातावरणात एखाद्या कर्मचाऱ्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा कितपत आदर केला जातो? महिलांना सुरक्षित आणि दबावमुक्त वातावरण देण्याची जबाबदारी कंपन्या कितपत पार पाडत आहेत? जर एखाद्या महिला कर्मचाऱ्याला मानसिक छळ, धार्मिक दबाव, भावनिक प्रभाव किंवा करिअर विषयक धमक्यांचा सामना करावा लागत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, कारण हा विषय केवळ एका व्यक्तीचा नाही, हा विषय महिलांच्या सन्मानाचा आहे, हा विषय कार्यस्थळावरील सुरक्षिततेचा आहे आणि हा विषय कॉर्पोरेट व्यवस्थेतील उत्तरदायित्वाचा आहे। दरम्यान संबंधित आरोपांबाबत संबंधित कंपनीकडून किंवा इतर संबंधित पक्षांकडून अधिकृत भूमिका समोर येणेही तितकेच महत्त्वाचे ठरणार आहे। आता सर्वांचे लक्ष आहे ते सत्य काय आहे याकडे, आणि जर आरोपांमध्ये तथ्य आढळले तर संबंधितांवर कोणती कारवाई होते याकडे। चला आजच्या बिंदास पॅनलकडे जाऊ आणि आपल्याबरोबर आजच्या या चर्चेसाठी तसं तर तुम्ही कॉमेंट्समधून जुडलेलेच आहात, परंतु आमच्याबरोबर स्टुडिओमध्ये जे गेस्ट आहे मी त्यांचं स्क्रीनवर स्वागत करतो। वरिष्ठ पत्रकार उदय निरगुडकरजी आपल्याबरोबर आहे, आपलं स्वागत आहे। उदयजींना मीडियाबरोबर मोठमोठ्या कंपन्यांचाही अनुभव आहे आणि त्यामुळे कॉर्पोरेटच्या काळे काचेत काय चालतं यावरही ते वेगळं बोलू शकतात। आपल्याबरोबर युवा क्रांतिकारी संत पण जोडलेले आहे, वारकरी बाळकृष्ण महाराज
आपलं स्वागत आहे. आपल्याबरोबर अधिवक्ता म्हणून कानूनी पैलू काय आहे लीगल अर्चना मारणेजी सांगतील आणि शंभू गवारेजी आपल्याबरोबर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने उपस्थित असतील. खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा केसेस समोर येत आहे. उदयजी काय म्हणाल? अलीकडच्या काळामध्ये या केसेस येत आहे ती वस्तुस्थिती आहे. याचे काही एक अन्वय अर्थ आहेत आणि ते आपण आता समोर मांडूया. पहिली गोष्ट म्हणजे हे सगळं धक्कादायक आहे. आतापर्यंत लव जिहाद पाहिला, लँड जिहाद पाहिला, लोकसभा निवडणुकीला आपण व्होट जिहाद पाहिला, त्याच्यावर आपण कार्यक्रमही केलेत. आपण त्याच्या लोकजागृती करता आपण दोघेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देखील फिरलो. यानंतर लव जिहाद, लँड जिहाद वक्फ बोर्डाच्या माध्यमातून केला जाणारा आणि आताचा व्होट जिहाद, त्यानंतर आता लेटेस्ट ऍडिशनल गोष्ट तो म्हणजे कॉर्पोरेट जिहाद. तसाच तो जिम जिहाद हाही एक प्रकार आहे त्याच्यामध्ये, पण त्याविषयी नंतर कधीतरी बोलू. कॉर्पोरेट जिहाद आता सगळ्यांना कळलाच असेल काय प्रकार आहे तो. त्यामुळे हे सगळं धक्कादायक आहे, ही पहिली प्रतिक्रिया आहे. दुसरं, महिला पुढे येऊन बोलतायत हे सर्वात महत्वाचं आहे सुरेशजी. आतापर्यंत महिला बोलत नव्हत्या, महिला हे अन्याय अत्याचार सहन करत होत्या, काही त्याला बळी पडत होत्या. इथे पहिल्यांदा हिंदू महिला जागृत होऊन बोलते. याचं कारण तिला आधार वाटतोय, तिला असं वाटतंय की आपल्या बरोबर कोणीतरी आहे. आपण जर या कॉर्पोरेट जिहादच्या विरोधात काही बोललो तर आपल्या बरोबर लोक उभी राहतील, आपल्या बरोबर संघटना उभी राहील, आपल्या बरोबर शासन आहे. यापूर्वी कदाचित 2014 पूर्वी अशा घटना शेकड्यानं घडल्या असतील, परंतु त्यात महिला पुढे येऊन बोलताना आपल्याला दिसत नव्हत्या. तिसरी गोष्ट अशी आहे की कधी असंही होता कामा नये की अशा प्रकारची प्रकरणं पुढे आणली की आपल्याला पाहिजे ते पदरात पाडून घेता येतं, असाही कुणाचा समज होता कामा नये. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी शहानिशा व्हायला पाहिजे. हे आरोप अत्यंत गंभीर आहेत आणि कदाचित या आरोपांनंतर आणखीन काही कंपन्यातल्या मुलींना अशा प्रकारे आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची, शरीर सुखाच्या मागणीची आणि त्याच्या बदल्यात उत्तम आयुष्याच्या मोबदल्यामध्ये धर्मांतराची लालूच, ही प्रकरणं सखोल शहानिशा याचा व्हायला पाहिजे. या संदर्भातले कायदे अधिक कट्टर केले पाहिजेत, कडक केले पाहिजेत. आणखीन एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती म्हणजे तुम्ही कितीही एका समुदायाला शिकवा, त्याला आयटीचा इंजिनियर करा, त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर करा, त्याला सिस्टीम अनालिस्ट करा, परंतु त्यांच्या डोक्याची जी सिस्टीम आहे फॅनेटिझमची, ती डोक्याची सिस्टीम काही जात नाही आणि त्यातून त्यांचा जो धर्मवेडाचा प्रचाराचा जो भाग आहे त्याच्याकरता एक टूल किट म्हणून ह्या डिग्र्यांचा वापर आणि या नोकऱ्यांचा वापर केला जातो. आणि हे एक फार मोठं षडयंत्र आहे. जसं TCA याच्या आधीच्या कंपनीमध्ये नाशिकमध्ये जो आपण प्रकार पाहिला त्याचे कनेक्शन थेट मलेशियामध्ये होती आणि त्याचं ट्रेनिंग मॉड्यूल जे होतं ते ट्रेनिंग मॉड्यूल जाकीर नाईकच्या अत्यंत डेडली अशा ट्रेनिंग मॉड्यूलशी मिळतं जुळतं खात होतं. त्यामुळे हा एक धर्मांतराचा नवीन प्रकार आपल्या समोर येतोय आणि त्याच्या मागची जी प्रेरणा आहे ती धर्मवेडाची आहे. कुर्बानी द्यायला पाहिजे. कोणाची कुर्बानी द्यायला पाहिजे तर जे इस्लाममध्ये बिलीव्ह करत नाहीत, इस्लामवर ज्यांची श्रद्धा नाही, अशा काफरांना कुर्बानी दिली पाहिजे. कुर्बानी दिली पाहिजे असं म्हटलं जात आहे. आता याच्यात या महिलेने काही गंभीर आरोप केलेले आहेत आणि ते म्हणजे तिचा पासवर्ड बदलला गेला. तो पासवर्ड बदलून तिच्या अपरोक्ष, तिच्या संमतीविना तिचा राजीनामा पाठवण्यात आला. आता याच्यात काय सत्य आहे ते मला माहित नाही, परंतु तिने इंटरनल कंप्लेंट यापूर्वी जर केलेली असेल तर त्या कंपनीमध्ये पॉश कमिटी आहे, त्यांनी याच्यावर काय कारवाई केली, त्यांनी याची काय चौकशी केली, त्याचं काय डॉक्युमेंट तयार केलं, हे सगळं आता उघड झालं पाहिजे. याचं कारण जर हे असे अपराध होत असतील तर अशा प्रकारे इन्क्वायरी सुद्धा दाबली जाते, पुरावेच नष्ट केले जातात. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. नाशिकचं प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे साहेब आणि हे प्रकरण पूर्णपणे वेगळं आहे. नाशिकमध्ये पोलिसांनी, नाशिकच्या पोलीस महिला कर्मचाऱ्यांचं आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांचे ऋणी राहिलं पाहिजे की त्यांनी त्या कंपनीत आपला सगळं बदलून पणाला लावून त्यांनी तिकडे नोकरी केली आणि पुरावे गोळा केलेले होते. तसे इकडे पुरावे गोळा झालेले नाही आहेत. महिलेकडे तसे पुरावे आहे
आणि ते महिलेकडचे पुरावे तपास झाला पाहिजे, शहानिशा झाला पाहिजे. बिलकुल. उद्या असं होता कामा नये की अशा प्रकारचे आरोप केले की आपल्याला त्यातनं काही मिळवता येतं असाही संदेश जाता कामा नये. आणि दुसरं, प्रत्येक हिंदू मुलगी ही आपल्याला उपलब्ध आहे असा संदेश जात असेल तर तोही या निमित्ताने खणून काढला पाहिजे. बिलकुल. उदयजी, एक गोष्ट यात लक्षात येते का, जो उच्चभ्रू वर्ग आहे किंवा सोप्या भाषेत म्हणाल तर कॉर्पोरेट जो वर्ग आहे, तो असा मानायचा की हे फॅनॅटिझम हे गरीब मुसलमानांमध्ये, त्याचा त्रास फक्त गरीब हिंदूंना आहे. मग तो लव जिहाद असो, लँड जिहाद असो, आम्ही त्याचे शिकार नाही आहे. परंतु आता असं लक्षात आलंय की एखाद्या कॉलेज बाहेर किंवा सेवावस्तीमध्ये जाऊन लव जिहाद करण्यापेक्षा सोफिस्टिकेटेड प्रकारे जास्त प्रमाणात कॉर्पोरेटमध्ये होतोय. ज्यांना असं वाटतंय की हे आपल्या दाराशी आलेलं नाही, त्यांनी एक लक्षात ठेवा, गल्लीच्या एका टोकातल्या घराला आग लागलेली असते, ती आग पसरत पसरत तुमच्या घरापर्यंत पण येणार आहे. आज तुम्ही स्वतःला सुरक्षित समजत असाल तर लक्षात ठेवा, आज तुम्ही सुपात आहात, उद्या जात्यात येणार आहात. त्यामुळे या सगळ्याची काळजी. मला इथे आणखीन एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे सुरेशजी. त्या कंपनीमध्ये अनेक हिंदू एम्प्लॉई होते की, मग त्या महिलेनी त्या हिंदू एम्प्लॉईना का नाही कॉन्टॅक्ट केलं? त्या हिंदू एम्प्लॉईनी, मग त्या महिला हिंदू असतील, पुरुष हिंदू असतील, त्यांनी या संदर्भात आवाज का नाही उठवला? त्यामुळे याचे इंटरनल इन्क्वायरीचे जे सगळे पेपर्स आहेत, ते इंटरनल इन्क्वायरीचे पेपर्स, त्याचे डॉक्युमेंटेशन, त्याचे व्हिडिओज, हे सगळे आता पोलिसांनी ताब्यात घ्यावेत आणि त्याची निष्पक्ष आणि तातडीची चौकशी करून, जसं निधा खानला TCS मध्ये संभाजीनगरला पकडून आणलं आणि तेव्हा लक्षात घ्या तिला लपवणारे कोण होते? तिला लपवणारे राजकीय माफिया होते, ते जनतेचे प्रतिनिधी होते. तसे इकडे सुद्धा यामागे जनतेच्या प्रतिनिधींची फूस आहे की काय, याचाही तपास केला गेला पाहिजे. पण मला आश्चर्य वाटतं, या आधीची नाशिकची कंपनी काय किंवा आत्ताची कंपनी काय, यांना बेस्ट प्लेस टू वर्क अशी अवॉर्ड मिळालेली आहेत साहेब. म्हणजे काम करण्यासाठी सर्वोत्तम, सुरक्षित आणि विकास, प्रत्येक व्यक्तीचा विकास पटकन होईल अशा प्रकारची जागा म्हणून त्यांना अवॉर्ड मिळालेली आहेत. यांच्याकडे TCS मध्ये जवळपास 2,75,000 कर्मचारी आहेत आणि विप्रोमध्ये 1 लाखाच्या वर कर्मचारी आहेत. गेले कित्येक वर्ष 12 आणि 13 इंडस्ट्रीच्या ग्रोथ पेक्षा जास्त ग्रोथ या कंपन्या देत आहेत. हे सगळे एका बाजूला, परंतु जर असे प्रकार आता जे उघडकीला येत आहेत ते एका बाजूला, त्यांच्या प्रगतीचं कौतुक करतानाच त्यांच्या ह्या प्रकरणाविषयी मात्र कडक भूमिका घेतली गेली पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यातून त्या कंपन्यांची इमेज सुद्धा सुधारायला मदत होणार आहे. बिलकुल. आपल्याबरोबर बाळासाहेब महाराज आहे, बाळकृष्ण महाराज आहे, त्यांच्याकडे जाऊ. महाराज, तुम्ही आळंदीत आहात आणि पुणे शेजारीच आहे आणि पुण्यात हे प्रकरण घडलेलं आहे. सर नमस्कार. नमस्कार. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुण्यनगरीमध्ये आज असा कॉर्पोरेट जहाज जर घडायला लागला आहे, तर मी आपल्या माध्यमातून, सुदर्शन न्यूजच्या माध्यमातून आपल्या नवदुर्गा ज्या आहेत, मी त्यांना जाग करू इच्छितो की आता प्रत्येक नारीला, प्रत्येक माता भगिनीला जिजामाता होणं गरजेचं आहे, अहिल्यादेवी होणं गरजेचं आहे आणि झाशीची राणी होणं गरजेचं आहे. या जाद्यांची, या लांड्यांची गय करायचं कुठलंही काम नाही. त्यांनी समोर यावं, सांगावं. कारण आता ह्या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं सरकार आहे, हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे आणि त्यांनी समोर आले आणि त्यांच्यावरती जर कारवाई केली, पोलिसांना सांगितलं, हिंदुत्ववाद्यांना जर सांगितलं, किंवा आपले जे काही वाघ आहेत, सुदर्शनचे प्रत्येक पत्रकार हे वाघ आहेत, हे वाघाचे बछडे आहेत, त्यांना जरी कळवलं तरी सुद्धा त्यांना प्रत्येक वेळेला लगेच ताबडतोब मदत मिळू शकेल. आणि आता घाबरायचं कारण नाहीये, कुठल्याही माता भगिनीला घाबरायचं कारण नाहीये, कारण त्यांच्या पाठीमागं सुदर्शन न्यूज उभं आहे आणि सुदर्शन न्यूजचे सर्वेसर्वा हे साक्षात वाघ आहेत. म्हणून हे दाढीवाल्यांना घाबरायचं कारण नाहीये. आणि म्हणून मी प्रत्येक माता भगिनीला आपल्या माध्यमातून मी विनंती करेल, सूचित करेल की आपण सगळेजण समोर या, सांगा, कारण तुमची व्यथा काय आहे,
ती लोकांना कळल्याशिवाय त्यावरती मार्ग निघणार नाही, तोडगा निघणार नाही. आणि मी आपल्या माध्यमातून सरकारला देखील मी सांगू इच्छितो की या कंपन्यावरती जे काही हे जहादी आहेत, हे लांडे आहेत, यांच्यावरती काहीतरी कारवाई ही व्हावी आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला बिलकुल, जाळं कारण एका निर्माण करावं पाठीमागे लागेल. एक अनेक ठिकाणचे मॅटर समोर येत आहे. आता नोएडातली पण एक स्टोरी आलेली आहे. मी फक्त इशारा करतोय. खूप मोठ्या प्रमाणात सगळे पुरावे गोळा करून आत्ता आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं आहे. आत्ता भाग्यनगर, ज्याला लोक हैदराबाद म्हणतात, त्या ठिकाणच्या स्टोरी येत आहे, बँगलोरहून येत आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात महिला पुढे यायला तयार आहे. फक्त त्यांना ही एवढा भरोसा आपण व्यक्त केला पाहिजे की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि यातून तुमचं नुकसान होणार नाही. कारण सामान्यतः मध्यमवर्ग परिवारातल्या किंवा अगदी उच्चभू परिवारातल्याही पण लोक म्हणतात की कशाला वादात पडायचं, चला सोडून द्या, ही कंपनी सोडा, दुसऱ्या कंपनीत जा, असं म्हणून आपण जे अशा लोकांना मोकळीक देतो त्याचा दुष्परिणाम होतो. मी आमच्याबरोबर हिंदू जनजागृती समितीचे शंभू गवारेजी आहे. शंभूजी. सुरेशजी, इथं मी अजून एक मुद्दा इथं सांगू इच्छितो की आजच सनातन प्रभातमध्ये बातमी आली आहे की पुण्यामध्येच स्टार इन्शुरन्स कंपनी जी आहे त्या ठिकाणी सुद्धा अशाच एका महिलेने आरोप केलेले आहेत की कशा प्रकारे कॉर्पोरेट जिहाद तिथे सुद्धा सुरू आहे. आणि मगाशी जसं सांगितलं की कार्यस्थळ वरती जे महिलांचं उत्पीडन होत आहे, पॉश जो कायदा आहे 2013चा, त्याच्या अंतर्गत कशा प्रकारे या कॉर्पोरेट जगतामध्ये त्या कायद्याचं उल्लंघन केलं जात आहे. भारतीय न्याय संहिता जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा महिलांची जी छेडछाड आहे, बलात्कार आहे, धमकी आहे किंवा त्यांना धार्मिक जे त्यांचं उत्पीडन होत आहे त्याच्याबद्दल कायदे असताना सुद्धा त्याचं सुद्धा त्याच्यावरती उल्लंघन केलं जात आहे. अनुच्छेद आर्टिकल 25 जे आहे ते आपल्याला धार्मिक स्वतंत्रता देते. असे असताना सुद्धा कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये अशा प्रकारच्या घटना घडणं हे सरकारने खरंच खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे. आणि एक संघटन म्हणून जसं पुण्यामध्ये आपण त्या महिलेला सोबत घेऊन एक पत्रकार परिषद घेतली, तिच्या पाठीशी एक संघटन म्हणून आपण उभे राहिलेलो आहोत. त्याच जोडीला मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी इथे सगळ्यांना सांगू इच्छितो की भारतामध्ये कुठेही जर अशा प्रकारचे कॉर्पोरेट जिहादचे या अजून कुठल्याही कंपन्यांमध्ये जर अशा प्रकारे महिलांवरती अत्याचार होत असतील तर हिंदू जनजागृती समिती त्यांना आव्हान करते की तुम्ही समोर या, तक्रार करा. पोलीस आणि प्रशासन यांच्यावरती दबाव टाकण्याचं जे कार्य आहे ते अनेक हिंदू संघटन सोबत घेऊन आपण निश्चितच करू. कारण की जसं उदयजींनी सांगितलं की जोपर्यंत त्या महिलांना एक आधार मिळत नाही, मानसिक आधार मिळत नाही की आम्ही समाज तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही समोर येऊन जे काही तुमच्यावरती अन्याय होत आहेत त्याच्याबद्दल आवाज उठवला पाहिजे. कारण की आज एक आपण ज्या वातावरणामध्ये राहतोय जिथं आपल्या पालकांना असं वाटतं की आपली मुलं शिकलेत, आता कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये जाऊन ते आता स्थिर स्थावर झालेले आहेत, त्यांचं एक वेगळं आयुष्य सुरू झालेलं आहे. अशा ठिकाणी अशा प्रकारच्या घटना सातत्याने समोर येणं हे खरंच खूप चिंतेची गोष्ट आहे. आणि त्यासाठी सरकारने एक कमिटी नेमायला हवी. आणि जे सगळं सरकारने करायचं तर समाजाने काय करायचं, म्हणजे सरकारने केलंच पाहिजे, दोन मत नाही, पण समाज ही काही करेल का नाही. जसं उदयजी म्हणले त्या कंपनीतल्या हिंदूंनी काय केलं, त्यांची बहीण असती तर त्यांनी काय केलं असतं. अगदी अगदी बरोबर. त्यामुळं हे हा इकोसिस्टीम त्या कंपनीमध्ये उभं करणं हेही आवश्यक आहे. अन्यथा फक्त सरकार एवढा जर आपण म्हणत राहिलो तर मग ते पुढे जाणार नाही. कायद्याची काय बाजू आहे अर्चना मारणेजींकडनं समजून घेऊ. अर्चनाजी. जय श्रीराम. आता परवा पीडितेने पुण्यात जेव्हा ही प्रेस घेतली तेव्हा मी स्वतः तिथं होते. त्यांनी त्यांची बाजू मांडली, पुराव्यानिशी मांडली. तरी पत्रकारांचं तिथं असं म्हणणं होतं की तुम्ही इतक्या लेट का आलात किंवा मग तुमची तिची वैयक्तिक भांडणं होती म्हणून तुम्ही, म्हणजे डिफेन्स काय घ्यायचे, ह्या विषयांतर कसं करायचं आणि त्याला एक वेगळी वाट कशी करायची हे पत्रकारांकडूनही होतं. सगळेच काही अगदी हिंदुत्वाच्या बाजूनी नाही किंवा पीडितांच्या बाजूनी असं पण नाही. आणि मला या ठिकाणी एक म्हणायचंय की हे पूर्ण सिस्टमॅटिक वेनी होतं. रॅन्डमली कोणीतरी एखादी मुस्लिम महिला हिंदू महिलेचा ब्रेन वॉश करते आणि मग अचानक ह्या घटना घडतात, हे असं नाहीये. त्यांची हे एक पॅटर्न आहे, पूर्ण टीमवर्क चालतं. आणि मी मागेही म्हटलं होतं सायली सुर्वेच्या वेळेसही की हे सिस्टमॅटिक पद्धतीने एखादं एक टीमवर्क कसं असतं त्या पद्धतीने हे काम करतात हे लोक. त्यांना फायनान्स पुरवला जातो, ब्रेन वॉश कसा करायचा, कॉर्पोरेट जिहाद कसा करायचा,
लव जिहाद कसा करायचा, जिम जिहाद कसा करायचा, थूक जिहाद कसा करायचा, ह्याच्यासाठी त्यांच्याकडे एक वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स आहेत. आपण जर हा पॅटर्न बघितला तर आपल्याला लक्षात येतं ह्या घटना कुठेही अचानक रॅन्डमली काही घडत नाहीयेत की मला आज वैयक्तिक वाटलं आणि म्हणून मी एखाद्या हिंदू महिलेला कन्व्हर्जनसाठी प्रयत्न केले, असं होत नाही. त्यासाठी त्यांना पैसे येतात. हे सगळं एक सिस्टमॅटिक पद्धतीने होत आहे. त्यामुळं कायदे पण तेवढेच सक्षम पाहिजे आणि कायद्याची जरी बाजूनी आपल्याला ह्या घटना घडतात किंवा समोर येतात तेव्हा जो काही रिलीफ मिळेल तर मिळेल, पण समाजात ह्याची मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं फार गरजेचं आहे. कारण का कॉर्पोरेट जिहाद, लव जिहाद ह्या काही अशा गोष्टी आहेत ह्या जवळजवळ 50% समाजाला हे मान्यच नाहीये. त्यांना असं वाटतं की हे काम करणारे कार्यकर्ते सुद्धा कुठंतरी स्वतःच्या फायद्यासाठी, सरकार त्यांच्या फायद्यासाठी हे खोटं कुठंतरी लक्ष विचलित करण्यासाठी समाजाचं हे अशा घटना समोर आणतात. तर मुळातच प्रॉब्लेम आहे ह्याचा ऍक्सेप्टन्स असणं गरजेचं आहे. तो जर ऍक्सेप्टन्स मिळाला तर मला असं वाटतं त्याच्यावरती आपल्याला सोल्युशन काढता येईल. मोठ्या प्रमाणात काउन्सिलिंग होणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्या ट्रॅप मध्ये अडकू शकता हे मुलींना पटवून देणं गरजेचं आहे. तर मुळापासून जर काम केलं तर काहीतरी लॉंग रन मध्ये मला असं वाटतं त्याचा रिझल्ट दिसेल. आणि हे फक्त कॉर्पोरेट जिहाद पुरतं नाहीये. म्हणजे एक आपली हिंदू महिला तिकडे समजा फसली आणि गेली, तिच्याकडून तुम्ही 5-5, 10 मुलं तुम्ही त्यांना करायला लावता आणि हे डेमोग्राफी चेंज होणार आहे अल्टिमेटली ह्याच्याने. म्हणजे सिनियर सुप्रीम कोर्टाचे ऍडव्होकेट अश्विनी उपाध्याय त्यांचे आपण नेहमी व्हिडिओ बघत असतो आणि जनजागृती बघत असतो. तर हे खूप मोठं षडयंत्र आहे. म्हणजे हे सगळे जिहाद शेवटी त्यांना धर्मांतरण करून स्वतःची संख्या वाढवायची, हिंदूंची संख्या कमी करायची आणि गजवाय हिंद कसा पुढे करता येईल अल्टिमेटली तिकडच सगळं चाललेलं आहे. तर ह्याला सेपरेट मला असं वाटतं ऍड्रेस करण्यापेक्षा शेवटी त्यांना हेच आहे. नाही, म्हणून मी म्हणलं जिथं जिहादी आहे तिथं जिहाद होणार. ते फक्त कॉर्पोरेट जिहाद इंडिपेंडंट आहे, सगळं इंडिपेंडंट नाही, हे सगळं युनायटेड आहे आणि ही त्यांची एक पूर्ण रचना आहे. दुर्भाग्याने हिंदू संघटनांकडे काही अशी योजना नाही आहे. आपण फक्त रिॲक्टिव्ह, त्यांनी काही केलं का आपण प्रतिक्रिया देणं हेच आपण करतो आणि म्हणून त्यांच्यासाठी मैदान मोकळं आहे. आता आपण जरा उपायाच्या दिशेने पण जाऊ. उदयजी, उपाय काय? समस्या तर ठीक आहे, समस्या तर आहेच आहे, प्रश्नच नाही आहे आणि फक्त हिंदुस्थानात नाही आहे. आत्ता आपण पाहिलं ब्रिटनच्या संसदेमध्ये, तिथं त्यांनी तर त्या मुलीचं स्टेटमेंट वाचून दाखवलं. म्हणजे कसं टीव्हीहून बोलावं असं मला वाटावं असा ते स्टेटमेंट. एका 13 वर्षी त्या मुलीवर बलात्कार सुरू झाले आणि 700 लोकांनी बलात्कार केले, सगळे मुसलमान. मग असं जगभरात चालू आहे तर मग भारतही सुटणार नाही. उदयजी, मला याच्यात पहिली गोष्ट वाटतं म्हणजे हिंदूंचं संघटन, जात पात पंथ विरहित एक हिंदू संघटन, त्यानंतर त्या हिंदू संघटनांचा हिंदू महिलांशी असलेला संपर्क, कुटुंब प्रबोधन. आज कुटुंबामध्ये 2 बहिणींचा एकमेकांशी संवाद नाही, आईचा मुलीशी संवाद नाही, वडिलांचा मुलीशी संवाद नाही. याच्यावर तातडीनं आपण उपाययोजना केली पाहिजे आणि कुटुंब प्रबोधनामध्ये कुटुंबांनी एकत्र येणे, एकमेकांची सुखदुःख, एकमेकांच्या अडीअडचणी, त्यावरचे उपाय, या सगळ्यावर खुलेपणानं चर्चा झाली पाहिजे. एकमेकांच्या मतांचा आदर केला गेला पाहिजे. 2 पिढ्या असणार आहेत, त्यामुळे 2 पिढ्यांच्या विचारसरणीमध्ये निश्चित अंतर असणारे, अनुभवात अंतर असणारे, परंतु एकमेकांचा आदर करत हे कुटुंब प्रबोधनाचं कार्य पुढे नेलं पाहिजे. हिंदू संघटन एकत्र केले पाहिजे. अशा महिलांना धीर वाटेल अशी एक रचना प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात निर्माण करून अशा घटनांना पायबंद, समाजाचा धाक इतका जबरदस्त पाहिजे की यातला जर कोणी गुन्हेगार सापडला तर त्याला कायद्याचं इतकं कठोर शासन व्हायला पाहिजे की पुढच्याला हे करताना खूप भीती वाटली पाहिजे. एक लक्षात घ्या, आपला जो शेजारी आहे त्याचा जो धर्म आहे तो धर्मच मुळात धर्मवेड आहे. तो धर्म हा शब्दच नाही आहे, तो धर्मवेड हाच शब्द आहे. आमच्याकडे प्रयागराजला कुंभमेळ्याला, महाकुंभमेळ्याला 65 कोटी लोक आली. त्या 65 कोटीपैकी 65 लाख हे परदेशातनं आले की जे विविध धर्मांचे होते, परंतु त्या विविध धर्मातील एकालाही प्रयागराजच्या त्या पावन पर्वामध्ये स्नान करताना कोणी थांबवलं नाही, पुण्यप्राप्तीपासून वंचित केलं नाही आणि त्याला धर्मांतराची कोणी सक्ती केली नाही. अशी कल्पना तरी करू शकता का सुरेशजी? तुम्ही आणि आम्ही मक्केला जाऊ शकतो का? मदिनेला जाऊ शकतो का? आमची तर मागणी आहे, मक्केश्वर महादेव येतो
त्यामुळे मक्केश्वरालाही मुक्त करायचं आहे, परंतु सध्या तर जाऊ शकत नाही. खरं आहे. बरोबर आहे. आपण तिकडे गेलो तर आपल्याला पहिले सांगतील तुम्ही धर्मांतर केलं पाहिजे. हिंदूंनी कधी कोणाचंही धर्मांतर करायचा प्रयत्न केलेला नाही. पण म्हणून आमचं जर कोणी धर्मांतर करत असेल तर त्याला अद्दल घडवणारा आक्रमक हिंदू, आश्वासक हिंदू, संघटित हिंदू, संरक्षित हिंदू, एकत्र हिंदू हीच खरी काळाची गरज आहे. बिलकुल. आपण नाही, हे तुम्ही तर व्यापक सांगितलंच. आता इमिजिएट केलं पाहिजे असं काय असू शकतं? म्हणजे सगळ्यात मोठी अडचण काय का, असे काय अपराध झाले का भारताच्या जे काही आपल्या वेगवेगळ्या धारा आहे आपण त्याच्याकडे पाहतो आणि आपण म्हणतो या कलमाप्रमाणे हा गुन्हा आहे. मुळात जिहाद यासाठी वेगळी यंत्रणा उभी करणं गरजेचं आहे. माझं मत आहे की एक हेल्पलाईन नंबर सुरू केला गेला पाहिजे, ज्या हेल्पलाईनवर एखाद्या महिलेला बोलताना सुरक्षित वाटलं पाहिजे. त्यामुळे पलीकडचा आवाज हा महिलेचा असला पाहिजे, तो आश्वासक असला पाहिजे, त्या महिलेला कायद्याचं पूर्णपणे ज्ञान पाहिजे आणि अशी रचना पाहिजे. समजा एक कुठलंही गाव असेल, असं धरून चला नागपूर आहे, अमरावती आहे, संभाजीनगर आहे, त्या ठिकाणी जर ती महिला असेल तर पुढच्या काही मिनिटांमध्ये तिथल्या कार्यकर्त्या महिलेनी तिच्याशी संपर्क करून तिला धीर देणे, तिच्या बरोबर उभे राहणे आणि तिला जे जे लागेल ते सहाय्य, मग ते आर्थिक असेल, कायदेशीर असेल, ते तातडीनं उपलब्ध करून देणे. ही रचना जर आपण केली नाही तर अशा प्रकारे कंपन्यांची नावं फक्त बदलली जातील, अभागी महिलांची संख्या मात्र वाढत राहील. बिलकुल. त्यामुळे हा मुद्दा फक्त एक महिलेचा नाही आहे, हा सगळ्यांचा आहे. आणि ही अपराधी घटना नाही आहे, हे एक मजहबी युद्ध आहे. हे आपण जर समजलो तरच आपण याचं उत्तर शोधू शकू. हे या पाठीमागचं सगळ्यात महत्त्वाचं उत्तर आहे. आपण चौघांचे धन्यवाद. आपण सुदर्शन मराठीवरच्या या बिंदास बोलमध्ये इथं थांबू, परंतु मी पुन्हा अपील करतो अशा महिलांना ज्या पीडित असतील किंवा त्यांचे कोणी परिचित पीडित असतील, आपण संपर्क करा. आम्ही साम दाम दंडभेद सगळ्या प्रकारे आपल्याला मदत करायला तयार आहे, कारण जिहाद्यांना सजा देणं हे आमचं कर्तव्य आहे. आजच्यासाठी एवढंच. नमस्कार. ये शाहिना रफीक शुरुआत से मुझे सेक्सुअल रिलेशनशिप विद कंट्री हेड, गेटिंग कन्वर्टेड टू इस्लाम, एक्सेप्टिंग इस्लाम एंड गेटिंग सेटल्ड विद देम, इसके लिए शुरुआत से ही फोर्स कर रही थी.